रस्त्यानं चालताना आपल्याला ठेच लागते, त्यावेळेस आपण दोष त्या दगडाला देतो किंवा दोष काही प्रामाणिक लोक दोष हे स्वतः आपण घेतात, कारण आपण वाटेनं चाललोय, दगड एका जागी स्थिर आहे, पण आपण दगड आपला पाय जाऊन त्या दगडाला लागला म्हणून आपल्याला ठेच लागली. पण मित्रांनो, काही लोकांना सवय असते की तो दगड आपल्या पायावर हाणून घ्यायची, म्हणजे ठेच लागण्याकरता चालायची गरज नाही, ते आपोआप तो धोंडा उचलून आपल्या पायावर हाणून घेतात. असेही काही लोक आहेत, त्याला म्हणतात स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे. हे असे कुठल्या म्हणी कुठल्या ऐकल्या की आपल्याला आपोआप त्या उबाटा गटाची आठवण येते. माझं पोरग परवा दिवशी बोलता बोलता मला बोलून गेलं होतं, आमच्या घरामध्ये बाळासाहेबांचा फोटो आहे. मग म्हणलं पप्पा यांचा मुलगा कोण आहे, शिंदे साहेब आहेत का कोण आहेत म्हणलं. मला वाटतं की शिंदे आणि ठाकरे हे नाव वेगळे वेगळे आहेत असं म्हणलं पोरानं मला. मग त्यावेळेस मला विचार पडला, हे लहान लहान मुलांना सुद्धा बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत आणि एकनाथ शिंदे ही माहिती आहेत. मग ते बाण ते शिवसेना बघून त्यांना हे वाटतं की शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे, पण ठाकरे शिंदे कसं वेगळे वेगळं. त्याला सांगितलं मी बाबा हे असं असं आहे आणि त्याचा वैचारिक वारसा ही शिंदे सेना चालवते आणि शिंदे सेना हे बाळासाहेबांच्या विचारावर चालते. म्हणजे गावागावामध्ये सुद्धा लहान लहान लेकरालाही याविषयी माहिती आहे, कारण आता सगळ्यात लोकप्रिय हे सरकार झालेलं आहे, त्यामध्ये शिंदे असतील, देवाभाऊ असेल किंवा अजितदादा असतील. मित्रांनो, यापूर्वी हा चान्स त्यांनाही होता. आता यावेळेस तर संघ ठाकरे असले असते, त्यांचं एक रुतबा असला असता राजकारणामध्ये आणि ती एक स्थान जी आहे शिवसेनेचं, ती स्थान अबाधित राहिलं असतं आणि भविष्यामध्ये 5 वर्ष सुद्धा शिवसेनेचा मुख्यमंत्री राहू शकला असता. शक्यता नाकारता येत नाही, पण टिकून राहावं लागतं, प्रामाणिक राहावं लागतं, ही गोष्ट महत्वाची आहे. मग आता आपल्याला आज त्याच नेमक्या विषयावरती मित्रांनो बोलायचं आहे. तो विषय म्हणजे आता उद्धव ठाकरे साहेबांची आताची अवस्था अशी झाली आहे, म्हणजे काही दिवसापूर्वी काकानं अंगावरती वाघाचं कातड पांघरून यांना उभं केलं होतं. वाघ त्यांना भासवत होते, पण वाघाचं कातड किंवा वाघाचं सोंग करून कोणाला वाघ होता येत नाही, त्याला आतूनच त्या गोष्टी असायला पाहिजे, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. आता उद्धव ठाकरे ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, त्यावेळेस त्यांचे भाषण बघून असं वाटायचं की खरंच यार एक संयमी माणूस महाराष्ट्राला मिळाला आणि एक संयमी मुख्यमंत्री, एक मितभाषी म्हणजे कमी बोलणारा आणि मुद्देसूद बोलणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटला म्हणून आम्ही धन्य मानायचो. पण हळूहळू सगळा भ्रमनिरास झाला. खिचडी घोटाळे असतील, काय घोटाळे असतील, बेड घोटाळे असतील, तिकीट घोटाळे असतील, ते घोटाळे सोडून द्यावं, पण ते त्यांचे लॉजिक आहे ते लॉजिकच खूप भयंकर होते. त्यामधलं एक लॉजिक मला अजूनही आठवते आणि ती आठवलं की मला आपोआप हसू येते. बरं का, तुम्हाला हसू येते का माहिती नाही, पण त्यांचं लॉजिक असं होतं की आता आमचा प्रयत्न चालू आहे, ते असं फेसबुक लाईव्हवरनं बोलायचे, आता आमचा प्रयत्न चालू आहे की भविष्यामध्ये शेतकऱ्याला कशा प्रकारे वर्क फ्रॉम होम देता येईल याकडं आमचं लक्ष हे राहणार आहे. आता शेतकऱ्याला वर्क फ्रॉम होम जर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री मिळवून देत असेल तर मग तुम्हाला ही नेटवरून डाउनलोड करूनच जेवण करावं लागेल. बरोबर आहे, कारण ज्या गोष्टींचा यथार्थपणे कुठलंही लॉजिक लागत नाही असे लॉजिकचे किंग ते होते. मग सगळं काही सुरळीत चाललं मित्रांनो, पण आता त्यांच्यावरती एक अशी वेळ येऊन बसली आहे, सत्ता गेलं शहाणपण गेलं. सत्ता असेपर्यंत शहाणपण असतं असं मी सांगत नाही, त्यांचेच मित्र ते संजय नावाचे राऊत म्हणजे सकाळचा भोंगा विश्वप्रवक्ते टोमना या दैनिकाचे संपादक ते सांगतात की सत्तेवर असेल, त्याच्याकडे खुर्ची असेल, त्यामध्ये तर गाढवही बसवला तर तो सगळ्याला माहिती आहे. मग हेच गाढवं पाहिलं बसले होते त्यावरती आणि त्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये नंगा नाच चालू होता, काय भयंकर स्थिती असलं, म्हणजे कोणी काय बोललो लगेच जेल, कोणी काय बोललो लगेच जेल, काय खुनशीपणा, काय ते किचन कॅबिनेट, अरे काय 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 असं वाटायचं बघून की आपण कुठला तरी गेमच खेळतोय.
तेच पात्र, तेच नवीन नवीन असे हे, आणि हे सगळं काय चालू होतं. मग त्यावेळेस लोकसभेला काहीतरी करून कसं तरी त्यांचा जम तिथं चांगला बसला होता लोकसभेला. पण तिथं बघा गंमत बघून घ्या, मुस्लिमांचे वोट त्यांनी घेतले होते लोकसभेसाठी काहीतरी करून हे करून, मग ते वोट त्यांना मिळाले. पण त्या लोकसभेपासून विधानसभेपर्यंत जसं ह्यांनी आपलं मुख्यमंत्री पद घातलं, कुणालाही न भेटता, मंत्र्यांना न भेटता, कुण्या कार्यकर्त्यांना न भेटता, लोकांना न भेटता, फक्त माझं कुटुंब, माझी जबाबदारी, सगळे लोक फिरतात दारोदारी, अशी अवस्था त्यांनी केली होती. मग त्या जबाबदारीमध्ये लोकांना, काही मुस्लिम बांधव जे आहेत, जे बांधव त्यांनी मतदान या सेक्युलर नावाच्या ज्या लोकांना किडा चावलाय त्यांना केलं होतं. मग ते ह्याला घरी भेटण्यास गेले होते, पण त्यांचीही भेटी यांनी नाकारल्या. मग बघा एकूणच त्यांनाही कळून चुकलं, अरे यार ह्याच्यापासून 40 जे लोक गेले ते 40 लोक असेच नाही केले. अहो ते ईडीच्या धाकानं भ्यानं 1 जाईल, 2 जाईल, 3 जातील, 4 जातील, पण चालू सरकारमधले 8 मंत्री रिस्क घेऊन बाहेर पडले. त्यांना काय कुठे किडे चावले नाहीत, कारण याच्या मागे काहीतरी खूप काही मोठं काहीतरी असणार आहे. आणि ते आता हळूहळू महाराष्ट्राला लोकसभेनंतर कळू लागलं होतं. आणि त्या गोष्टी लोकसभेनंतर कळाल्या, मग त्यावेळेसच विधानसभेला त्यांची जागा दाखवून दिली. आता विधानसभेला जागा दाखवून दिली, जागा आपल्याला कळली, पण तरीही काही लोकांना शांत बसायचं नाही, किंवा जी पुढली रणनीती आहे ते व्यवस्थित करायची, काही म्हणजे चुका सुधारायचं काही लक्षण दिसत नाही. मग त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे, असंच चालत अनेक वेळेस वक्फ जे बिल आहे ते बिल जे सादर केलं, त्यामध्ये वक्फ सुधारणा कायदा आहे. हा कायदाच उद्धव ठाकरेच्या राजकारणाच्या आस्थाचं एकमेव असं कारण ठरणार आहे मित्रांनो. कारण वक्फ बिल जे आहे हेच उद्धव ठाकरेंना संपवणार आहे पूर्णपणे. त्यांचं राजकीय आयुष्य असेल, राजकीय अस्तित्व असेल. राणे पाटीमागे बोलले होते की 29 पर्यंत हा पक्षच उरणार नाही. अजून कोणतं बोललं होतं, ह्या ज्या निवडणुका संपल्या गल्लीमधल्या, म्हणजे बीएमसी वगैरे, त्यानंतर हा पक्ष उरणार नाही. त्यांचेच ॲडव्होकेट वाणी यांचे प्रवक्ते आहेत, ते बोलले होते जर हे पक्ष सगळा सोडून हे गेला तर आम्ही 3 जण तरी शेवटपर्यंत राहू. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि हे वाणी म्हणजे संजय राऊत सुद्धा कलटी हाणणार. मग हे वक्फ सुधारणा विधेयक जे आहे हे विधेयकच काल बनून आलंय. कसं काल बनलं, कारण काय, आता सगळ्यात मोठं यांना वाटलं होतं की आता भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये मुस्लिम बांधवाचा किंवा मुस्लिम या कम्युनिटीचा एकमेव असा चेहरा, एकमेव नेता म्हणजे उद्धव ठाकरे साहेबच आहेत, बाकी कुणीच नाही, काँग्रेस सुद्धा नाही. हा ठेका फक्त आम्ही घेतलाय आणि तो ठेका फक्त आम्हाला सांभाळायचा आहे. तसा ह्याने ठेका घेतला मुंबई मनपाचा, असा ठेका हे आमचाच आहे. मग ते ठेका घेतला, पण त्यावेळेस जे बिल आलं त्या बिलाचं स्वागत झालं. आणि खास जो दुखणं आहे मित्रांनो ते असं होतं, त्या ठिकाणी गरीब मुस्लिमांच्या हितासाठी, गरीब मुस्लिमांना समोर आणण्यासाठी, गरीब मुस्लिमांच्या विधवा असतील किंवा तलाकशुदा महिला असतील किंवा गरीब मुलं असतील, गरीब लोक असतील, ह्या सर्वांना या वक्फच्या पैशामधून काहीतरी चांगलं त्यांना त्याच्याकरता करता यावं याची तरतूद या कायद्यामध्ये झाली. म्हणजे एवढ्या 8-9 लाख हेक्टर ज्यांची मालमत्ता आहे त्यांचं 156 कोटी फक्त उत्पन्न कुठं असते करावं. मग ह्या सगळ्यावरती बंधनं आणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे गरीब मुस्लिमांच्या हिताच्या केलेत. आणि त्यावेळेस दाखवून दिलंय की आमचं जे वाक्य होते, सर्वांचा साथ सर्वांचा विकास, हिंदू धर्म म्हणजे कुणावरतीही अन्याय करणार नाही, आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी कुण्या इतर धर्मावरती अन्याय करणारी ही हिंदू यांची तशी नियत नाही हे दाखवून दिलंय. आणि एकेकाळी मोदींना कमी लेखणारे किंवा मोदींना न मानणारा वर्ग, काही मुस्लिम वर्ग
आता छाती ठोकून उराडे बडवू बडवू 56 इंचाच्या छात्या फुगवू फुगवू ते नरेंद्र मोदी हमारा भाई है, नरेंद्र मोदी की जय हे असं म्हणतात, त्यावेळेस उद्धव साहेबांच्या पायाखालची जमीन थर कापा लागते, त्यांच्या पायाखालची सगळी वाळू हे सरकून चालले. कारण काय, जो आपला पहिल्याचा कोर वोटर होता हिंदू, आता तोही आपल्या सोबत नाही. कारण आपण जे पाठीमागे काही तोंडामधून काही टोमणे मारलेत, काही आपण असे मुखातून आपल्या चांगले चांगले शब्द बाहेर काढले हिंदू धर्माविषयी, हिंदू धर्माच्या देवदेवताविषयी, राम मंदिराविषयी. जो कोणी जय श्रीराम म्हणेल मी त्याला हरामखोर म्हणतो, तिथपर्यंत तुमचं हिंदुत्व येऊन गेलं होतं. आणि आमचं हिंदुत्व तसं नाही म्हणणारे आता असं म्हणतात की भाजपनं हिंदुत्व सोडलं आणि भाजप आता मोहम्मद जिनापेक्षा मोठे हे मुस्लिमाकरता झालेत असं बोलून, म्हणजे मुस्लिमांसाठी केलेला चांगला कायदा हा आता याच्या डोळ्यामध्ये खुपतोय. कारण काय, आता आपल्यापासून हा मुस्लिम वर्ग खूप दूर जाईल आणि आपला आता तोही वोटर जो आहे तोही आपल्याला आता वोट करणार नाही. कारण आपली लायकी ते हिंदूंनाही कळाली आहे आणि आपली लायकी मुस्लिमांनाही कळाली आहे. म्हणजे ना घर का ना घाट का अशी अवस्था आता आपली होऊन बसले असं ठाकरेंना आता वाटतंय. याची चर्चा मराठी मीडियाहून जास्त हिंदी मीडियामध्ये आहे. कारण मराठी मीडिया हे चाय बिस्कुट यांच्याच पंक्तीमध्ये बसून असतं. कारण सकाळी दररोजचं 9चा भोंगा वाचतो. याचं कारण काय, आणि मग ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा हे हिंदी मीडियामध्ये खूप जोरात चालू आहे की उद्धव ठाकरेंचं नेमकं भविष्यामध्ये होणार काय. आणि नेमकं आता मुस्लिम पण सोबत नाहीत, हिंदूही सोबत नाहीत, सोबत कोण, किचन कॅबिनेट आदोबाळ, आणि आदोबाळाची पुढची गॅरंटी काहीच नाही. आदोबाळ मुंबईत राहील की आदोबाळ आर्था रोडला राहील, कारण तो दिशा सगळ्यांचा खटला चालूच आहे. मग अशा वेळेस ह्याच साहेबानं ह्यांना ठेच लागली आहे, पण त्यामध्ये थोडा फरक आहे. कारण त्यांनी दगड आपल्या पायावरती हाणून घेतला आहे, त्यांचा पाय दगडावरती गेला नाही. आणि यांचं जे राजकीय आयुष्य आहे हे भविष्यामध्ये काय राहील देवच जाणो. पण एवढं सांगतो की हे ना हिंदूचे राहिलेत ना मुसलमानांचे राहिलेत, यांच्या पुढले सगळे ऑप्शन हे क्लोज झालेत. आता यांच्यासाठी कुठला मतदार उरणार आहे हे देव जाणे. आणि यांच्या सोबत यांचा भरोसा यांच्यावरती कोण ठेवील हे सुद्धा सांगणं खूप अवघड आहे. आता मला तुम्हीच सांगा की नेमकं यांचं लोक काय करतील, लोक साथ देतील का, तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच आम्हाला कळवा. आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्त शेअर करा आणि एक कमेंट मात्र नक्कीच करा आवर्जून. उद्या भेटूया परत एका नव्या विषयासोबत आणि एका नवीन मुद्द्यावरती चर्चा करण्याकरता. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय, जय भीम.